झाले हो साजने रूप पाहता रूप झाले हो साजने रूप झाले हो साजने रखुमा देवेवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर बाप रखुमा देवेवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर बाप रखुमा देवेवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर बाप रखुमा देवेवर कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी हे भेटे वेळा
देई भेटे एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा गान ह्या रे जग जेठे गान या रे जग जेठी गान ह्या रे जग जेठे गान या रे जग जेठी देई भेटे एक वेळा देई भेटे एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा काय मोकलिले बनी काय मोकलिले बने काय मोकलिले बनी काय मोकलिले बने सावधानी वेढिले सावधानी वेढिले सावधानी वेडिले सावधानी वेडिले सावधानी वेडिले सावधानी वेडिले एथवरी होता संग एकवरी होता संग एथवरी होता संग एकवरी होता संग अंगे अंग लपविले अंगे अंग लपविले अंग अंग लपविले अंग अंग लपविले अंग अंग लपविले अंग अंग लपविले गान यारे जग जेठी गान यारे जग जेठी गान यारे जग जेठी गान यारे जग जेठी देई भेटे एक वेळा देई भेटे एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा तुका म्हणे पाहिले मागे म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला तुका म्हणे पाहिले मागे पाहिले मागे म्हणे पाहिले मागे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला गान यारे जग जेठी गान यारे जग जेठी गान यारे जग जेठी गान यारे जग जेठी देई भेटे एक वेळा देई भेटे एक वेळा भेटे एक वेळा देई भेटी एक वेळा भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा विडोबार कुमार विठोबार कुमाई विडोबार कुमार विठोबार कुमाई विडोबार कुमार विठोबार कुमाई विडोबार विठोबार कुमाई विठोबार विडोबार कुमार विठोबार विडोबार कुमार विठोबार विडोबार कुमाई विठोबार कुमाई कान्हया रे जग जे कान्हया रे जग जेठी
जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे जग जेठी कान्हया रे देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हया रे जग जेठी कान्हया रे विठ्ठला काय म्हणतात महाराज? कान्हया रे जगजेठी कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मुकलेले बनी सावजाने वेढिले एतवरी होता संग अंगे अंग लपविले कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी
या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची पोला धामन गाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. विठाला 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 कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. काय मुकलिली वनी सावजाने वेढिले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा विरहणी या प्रकारातील गोड असा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकोबाराय एका गोपिकेच्या अंतःकरणातील विरह अवस्था या अभंगातून व्यक्त करतात. ती गोपिका विरह कोणाचा झाला हे सांगते 1, विरह कोठे झाला हे सांगते 2, विरह कसा झाला हे सांगते 3 आणि विरह घडण्याचं कारण काय घडलं हे सांगते 4. विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या हरिद्वार क्षेत्रामध्ये श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीने सुरू असणारा हे रास पंचाध्यायाचे चिंतन परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवतातील रास पंचाध्यायी आपण या ठिकाणी श्रवण करतोय. या परिवारावर प्रेम करणारे आपण सर्वजणच या ठिकाणी उपस्थित आहोत. महाराजांच्याच आशीर्वादाने सद्गुरू सेवा समितीच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सुरू असणाऱ्या या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज एका गोपिकेच्या अंतःकरणातील विरह अवस्था प्रगट करतात. असं या अभंगाच्या प्रस्तावनेतलं पहिलंच वाक्य माझं आहे. बहुतांशी आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की हा अभंग आपण सध्या जे चिंतन करतोय त्या चिंतनाला अनुरूप अशा पद्धतीचा हा अभंग आहे. ही विरहणी म्हणा. गेल्या 18 तारखेपासून आपण महाराजांच्या मुखातून गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाबतीत जो विरह झालेला आहे त्या विरहाचं चिंतन गोपीगीताचं तर काल दुपारपासून आपण करतो आहे. जरी मघाशी महाराजांनी 6 वाजता सांगितलेलं असलं की विरहामध्ये ठेवून आपण जेवायला जायचं नसलं, पुन्हा प्रगट करायचा, पुन्हा उद्या विरहामध्ये घालायचा, पण मी पुन्हा उद्या विरहामध्ये घालण्याच्या अगोदरच आजच आणखीन एकदा संध्याकाळी विरहात पाठवतोय त्याला. जरा आणखीन ही विरह अवस्था काय आहे याचं चिंतन आपण करू. खरं तर विरहाना भक्तिशास्त्रामध्ये प्रेमातील सर्वोत्कृष्ट अवस्था सांगितली जाते. प्रेमातील सर्वोत्कृष्ट अवस्था ही विरह अवस्था म्हणून त्या विरह अवस्थेचं वर्णन भक्तिशास्त्रकारांनी केलेलं आहे. मुद्दा पहिलाच असा आहे की नेमकं प्रेम प्रेम या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय, नेमकं प्रेमाचं स्वरूप तरी काय. आपण सर्वजण अनेकांचं श्रवण करणारी मंडळी आहोत आणि मघाशी आदरणीय प्रमोद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज नानांचा जन्मदिन आहे आणि मघाशी त्यांनी हरिपाठ विवरणाचा उल्लेख केला की हरिपाठ विवरण जर वाचलं तर पुन्हा दुसरं काही करायची गरज नाही असा त्यांनी मघाशी उल्लेख केला. मी त्याच्याबरोबर जोडीला आणखीन एका ग्रंथाचं नाव सांगतो की परमश्रद्धेय नानांनी लिहिलेलं नारद भक्तिसूत्र जर वाचलं तर भक्तिशास्त्राच्या वेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करायची गरज पडणार नाही. नारद भक्तिसूत्राचं चिंतन करत असताना, प्रेमाचा विचार मांडत असताना नारदांनीच असा विचार मांडलेला आहे, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. प्रेमाबद्दल बोलता येत नाही, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम असं सांगितलं. त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. का बोलता येत नाही, कसं बोलता येत नाही, नारदांनी त्याला दृष्टांत दिला, मूक आस्वादनवत. सगळ्यांना माहीत आहे ते. देवर्षी नारद मुनी असं सांगतात, एखाद्या मुक्या माणसाला साखर खायला दिली, साखर खायला दिल्यानंतर तो साखर खातो
आणि साखर खाऊन झाल्यानंतर आपण त्याला विचारलं की ही साखर तुला कशी लागली, मुक्या माणसाला म्हणतोय, मुक्या माणसाला आपण विचारलं की साखर खाल्ली तू, साखर कशी लागली, त्याला आलेला जो गोडीचा अनुभव आहे ती गोड लागली खरं, परंतु त्याला ते बोलता येत नाही. तसं अनिर्वचनीयम प्रेमस्वरूप, प्रेमाचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता जाणे चित्त जाणे. प्रेम नाही सांगता बोलता दाविता याचा अनुभवच घ्यावा लागेल. म्हणून देवर्षी नारद मुनी सांगतात अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम, हे शब्दाने बोलता येत नाही, तरी काहीतरी अंशाने ते प्रेमाचं स्वरूप आम्हाला कळावं ना, काहीतरी सांगावं ना, नेमकं अमुक अमुक अशा पद्धतीचं प्रेम आहे एवढं तरी लक्षात यावं. म्हणून पुढं काही लक्षणं सांगितली. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणवर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभवरूपम, अशी 6 लक्षणं सांगितली प्रेमाची. मला ती सगळा विस्तार करायची नाही. गुणरहितम, प्रेम गुणरहितम असं आहे. कामनारहितम, नारदानीच भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं लक्षण करताना सांगितलंय, सा न कामयमाना, कामनारहित आहे, गुणरहित आहे. प्रतिक्षणवर्धमानम, प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची गोडी वाढणारी आहे. सूक्ष्मतर असं आहे. अविच्छिन्न अनुभवरूपम, अनुभव चित्ता चित्त जाणे. ठीक आहे, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम तुम्ही सांगता, पण काही अंशी तरी आपल्याला ते प्रेमाचं लक्षण कळावं म्हणून नारदांनी त्याची 6 लक्षणं आपल्याला सांगितली. असं असणारं जे प्रेम आहे, या प्रेमाच्या बाबतीत बोलत असताना भक्तिशास्त्रकारांनी या प्रेमाची 3 अंग सांगितली. ऐका, या प्रेमाचा विचार करत असताना 3 अंगांनी या प्रेमाचा विचार केला. त्याच्यातलं पहिलं अंग सांगितलेलं आहे अनन्य ममता, दुसरं अंग सांगितलेलं आहे अविच्छिन्न तन्मयता, आणि तिसरं अंग सांगितलेलं आहे आनंद रूपता. मी फक्त याचाच 3 मुद्द्याचा विस्तार करतो आणि मूळ अभंगाच्या प्रस्तावनी संपून अभंगावर येतो. माझा विषय चालला आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराय एका गोपिकेचा अनुवाद आपल्याला करत आहेत, आणि त्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली जी विरह अवस्था आहे त्याला प्रेमातली सर्वोत्कृष्ट विरह अवस्था सांगितली जाते. आणि या प्रेमामध्ये प्रेम शब्दाचं लक्षण आणि त्या लक्षणाहून प्रेम शब्दाच्या या अंगाकडे आपण आलो. त्याची 3 अंग सांगितली. त्याच्यातलं पहिलं अंग सांगितलं अनन्य ममता. अनन्य ममता, प्रेमामध्ये अनन्य ममता आहे. अनन्य शब्दाचा विचार मांडतानाच नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी असं सांगितलेलं आहे, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयांचा त्याग जिथं होतं त्याला अनन्यता असं म्हटलं जातं. अनन्य ममता, प्रेमाचा पहिल्या अंगाचा विचार करताना असं सांगतायत की इथं अनन्य ममता आहे. अनन्य ममता याचा अर्थ आहे की याच्याशिवाय दुसरं काही नाही. तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्हा विठ्ठल एक देव एरावगेची वाव, तुकोबारांची भाषा आहे. आम्हा विठ्ठल एक देव, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहीत नाही. अनन्य ममता याचा विचार मांडत असताना याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहीत नाही हे अनन्य ममतेचं चिंतन केलं जातं. याच्यामध्येच आम्ही अखंड बुडून गेलेलो आहे, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा काही विषय आमचा राहिलेला नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता किंवा एक विषय तो सकळांचा झाला हरी. अनेक अभंग या अनुषंगाने विचार करता येण्यासारखे आहेत. याला अनन्य ममता म्हटलं जातं. भक्तिशास्त्रामध्ये उल्लेख करत असताना श्रीमद भागवताच्या अनुषंगाने असा उल्लेख केलाय, राधा ही भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ झालेली आहे आणि तिथं असलेली एक दुसरी गोपिका ही भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ झालेली आहे. राधेने दुसऱ्या गोपिकेला विचारलं, तू काय करतेस?
ती गोपिका म्हणायला लागली, मी भगवंताच्या विरहामध्ये भगवंताचं अखंड स्मरण करते, मला रात्रंदिवस भगवंताचं स्मरण होत आहे. तिनं राधेला विचारलं, तू काय करतेस? ती म्हणायला लागली, मी भगवंताला प्रार्थना करते की तुझं जे स्मरण होते त्या स्मरणाचं विस्मरण व्हावं मला. तुझं जे स्मरण मला होत आहे ना त्या स्मरणाचंच विस्मरण व्हावं. का? कारण या स्मरण जे एक गोपिका म्हणते मी भगवंताचं स्मरण करते आणि राधा म्हणते की मला भगवंताच्या स्मरणाचं विस्मरण व्हावं, याला अनन्य ममता म्हटलं जातं. कारण त्याच्याशिवाय दुसऱ्या जीवनामध्ये कुठला विषय राहिलेला नाहीये. विठाल एक विचार, दुसरा प्रेमाचा अंगाचा विचार सांगितलाय, अविच्छिन्न तन्मयता. अविच्छिन्न तन्मयता नारदानी भक्तिसूत्रामध्ये तन्मया असं भक्तिसूत्र चिंतन करताना सांगितलेलं आहे. तदीयता, मदीयता आणि त्वदीयता याच्यावर वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य नानांचं चिंतन फार गोड आहे. त्याच्यामध्ये तदीयता कशाला म्हणायचं, मदीयता कशाला म्हणायचं आणि त्वदीयता कशाला म्हणायचं. अविच्छिन्न तन्मयता भक्तिशास्त्रामध्ये अनेक एकदा आणखीन एक उल्लेख राधेच्या संबंधाने आलेला आहे. असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे झाले आणि द्वारकेचे राजे झाले, सगळा राज्यकारभार आनंदात चाललेला होता. मगाशी कथा संपता आदरणीय महाराजांनी एक विषय फार गोड सांगितला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिकेंची आठवण आल्यानंतर ढसढसा रडायला लागलेले हे अर्जुनाने पाहिलं. हा उल्लेख मगाशी देऊन गेले महाराज. मी त्याच्या थोडंसं पुढं जाऊन सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपले. रात्रंदिवस गोपिकेंचा विचार मनामध्ये असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले होते आणि झोपेमध्ये अचानक मध्यरात्री एकदम राधा 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 म्हणून हाक मारायला लागले. जवळ रुक्मिणी माता होत्या. रात्रीच्या वेळेला राधा 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 म्हणायला लागल्यावर एकदम रुक्मिणी मातेने ते शब्द ऐकले आणि रुक्मिणी मातेला कळेना. रुक्मिणी मातेने असं जाग केलं, काय चाललंय हे, कोणाचं नाव घेताय, एवढ्या मध्यरात्री कशामुळे नाव घेताय, काय बोलायला लागलात तुम्ही, लाख प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोण आहे ही राधा, मी इथं असताना सुद्धा त्या राधेचं नाव घेता, काय त्या राधेचा अधिकार. रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अनेक प्रश्न विचारायला लागल्या. भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी तुला राधा काय आहे हे उद्या सकाळी सांगतो म्हटले. सकाळ झाली. पुन्हा रुक्मिणी मातेच्या तेज डोक्यात रुक्मिणी मातेने विचारलं, काय आहे ती राधा, सांगा बरं, काय आहे ती राधा, ज्या राधेबद्दल तुम्ही रात्रीच्या वेळेला मध्यरात्री राधा 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 म्हणून हाक मारायला लागलेला आहात, कोण आहे ही राधा, काय आहे तिचा अधिकार. भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी तुला राधेचा अधिकार पाहायचा असेल तर इथं महालात बसून पाहता येणार नाही, तुला माझ्याबरोबर यावं लागेल म्हटले. चल म्हटले त्या यमुनेच्या काठावर, त्या वृंदावनामध्ये, त्या व्रजभूमीमध्ये. ठीक आहे, काय आहे ती राधाच बघायची आहे ना, काय राधेचा अधिकारच पाहायचा आहे ना. रुक्मिणी मातेने ठरवलं, ठीक आहे, काही हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर रुक्मिणी माता त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये आल्या आणि एकदम भगवान त्या वाळवंटामध्ये राधा कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीन झालेली ही राधा, अखंड कृष्ण भजनामध्ये स्मरणामध्ये तल्लीन झालेली ही राधा भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन आले आणि मोठ्याने हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर राधेने भगवंताला पाहिलं. भगवान राधेला पाहतात, दोघे एकमेकाकडे धावत येतात आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतात. रुक्मिणी मातेने विचारलं, हे दाखवायला आणलंय का मला. मी विचारते, ही राधा राधा कोण आहे, एवढ्या मध्यरात्री त्या राधेचं तुम्ही नाव घेताय आणि हे दाखवायला मला त्या राधेचा अधिकार किंवा ती राधा दाखवायला आणलं, हे असलं दाखवायला आणलंय काय. रुक्मिणी माता भगवंताच्या जवळ गेले आणि हाताला धरलं आणि विचारलं, काय चाललंय हे, काय हे कोण आहे. भगवंतांनी सांगितलं, जिचं मी मध्यरात्री नाव घेतलं ना ती हीच राधा आहे. काय हिचा अधिकार आहे हो, माझ्यासारखी तरी दिसते, हे सामान्य स्त्री दिसते, माझ्यापेक्षा सुद्धा सामान्य स्त्री दिसते, एक सामान्य असलेली स्त्री आणि तिचं तुम्ही राधा राधा म्हणून रात्रीच्या वेळेला नाव घेताय, काय हिचा अधिकार आहे. भगवंतांनी सांगितलं, तुला ते दाखवायलाच घेऊन आलोय म्हटले. इथं काय अधिकार आहे सांगतो म्हटले. भगवंतांनी त्या यमुना नदीवर दोन्हीकडे 2 लाकडं लावलेली होते आणि मध्ये एक दोरी बांधली. एक पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणी मातेच्या डोक्यावर दिला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, हे बघ रुक्मिणी, हा पाण्याने भरलेला हंडा या दोरीवरनं इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर घेऊन जायचं. रुक्मिणीने विचारलं, कशा करता, मी सांगतोय ना, तुला बघायचं आहे ना काय आहे ते पुढलं, घेऊन जायचं.
रुक्मिणीने सांगितलं त्यात काय अवघड आहे, मी जगन्माता आहे, मला काय अवघड आहे याच्यामध्ये. तो पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेतला आणि इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर त्या दोरीवरनं निघाल्या. परंतु मध्यभागी आल्याबरोबर ती यमुना नदी पाहिली. एवढंच ते सगळं पाणी पाहिल्याबरोबर डोळे गरगरा फिरायला लागले. हांड्यासहित रुक्मिणी पाण्यामध्ये बाहेर आली. आल्याबरोबर रुक्मिणीने सांगितलं, का हो देवा, ही परीक्षा राधेची घेऊन दाखवा बरं. भगवंतांनी सांगितलं ते दाखवाय करता तर तुझी परीक्षा पहिल्यांदा घेतली. भगवंतांनी एक पाण्याने भरलेला विठाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेची राधेची परीक्षा घ्यायला लागले. विषय नेमकं परीक्षेचा चालला की परीक्षक हजर. असो, रुक्मिणी मातेला पाण्याने भरलेला हंडा दिला. इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर घेऊन जा म्हटल्याबरोबर मध्येच रुक्मिणी मातेने ते सगळं पाणी पाहिलं आणि हंड्यासहित रुक्मिणी यमुनेमध्ये पडली. इथपर्यंतचा विषय आपला झाला. रुक्मिणी मातेने विचारलं भगवंताला, हीच परीक्षा ही राधेची घेऊन दाखवावर, मी तुला त्याच्याकरताच इथं घेऊन आलोय. पाण्याने भरलेला हंडा भगवंतानी राधेच्या डोक्यावर दिला आणि सांगितलं, राधे एक काम करायचं. म्हटलं काय? काही नाही, हा पाण्याने भरलेला जो हंडा आहे हा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर दोरीवर घेऊन जायचा आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरी परीक्षा चालू आहे ना. राधेने सांगितलं, ठीक आहे कान्हा. भगवंतानी पाण्याने भरलेला हंडा राधेच्या डोक्यावर दिला आणि राधेला सांगितलं इकडल्या कडेवरून तिकडल्या कडेवर घेऊन जायचं. राधेने तो पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेतला. इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर दोरीवर निघाली. तिकडं गेली. एवढंच नाही, तिकडून पुन्हा माघारी आली. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटायला लागलं. रुक्मिणीने राधेला विचारलं, का ग राधे, पाण्याने भरलेला हंडा इकडून तिकडे घेऊन जाताना तुला भीती वाटली नाही का? मी एवढी तुझ्यापेक्षा अनुभवी असताना, तुझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असताना, श्रेष्ठ असताना, मला सगळं माहीत असताना सुद्धा मी पाण्याने भरलेला तो हंडा घेऊन मध्यभागीच मी पडले. तुला काही डोळे वगैरे फिरले नाहीत का? तुझं काही भीती वाटली नाही का? तुला ती यमुना नदी एवढी मोठीच्या मोठी पाहून तुला काही भीती वाटली नाही का? इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर तू घेऊन गेली आणि पुन्हा माघारी घेऊन आली. तो पाण्याने भरलेला हंडा घेऊन तिकडं जाणं आणि पुन्हा तिकडून इकडं येणं, तेही दोरीवरनं, तुला भीती वाटली नाही? कसं काय जमलं तुला पाण्याने भरलेला हंडा घेऊन जायला पुन्हा यायला? राधेने जे उत्तर दिलं ते मला महत्त्वाचं आहे. राधेने उत्तर दिलं रुक्मिणी मातेला, हे पहा आईसाहेब, पाण्याने भरलेला हंडा मी इकडून तिकडं घेऊन गेले आणि तिकडून इकडं आले असं जे तुम्ही म्हणताय ना, ते तसं झालेलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडं घेऊन गेला आणि तिकडून इकडं माघारी घेऊन आला. याला म्हणतात अविच्छिन्न तन्मयता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी प्रेमातल्या 3 अंगाचा विचार आपल्यासमोर मांडत होतो. पहिलं अंग सांगितलं अनन्य ममता, दुसरं अंग सांगितलेलं आहे अविच्छिन्न तन्मयता आणि मी तिसऱ्या अंगाचा विचार आपल्याला समोर मांडतोय आनंद रूपता. प्रेम तिथं आहे की जिथं आनंद रूपता आहे. नाही आनंदाशी जोडा, अशी महाराजांची नाटामध्ये भाषा आहे. किंवा आनंदाची रोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम भरलेलं असतं त्याचं जीवन आनंदाने भरभरून असं वाहिलेलं असतं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पाहत असतो, त्याच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत असतं. त्याला पाहिलं की आपण आनंदी होतो. मी साधा युक्तिवाद मांडतो. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांना पाहिलं की पाहणाऱ्याला आनंद वाटत होता, तर मग ते किती आनंदात असतील याचा विचार करा. मी जरा त्याच्या पुढे जाऊन माफी मागून बोलतो. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारी आम्ही महाराज मंडळी, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारी आम्ही महाराज मंडळी, जरा स्पष्टच बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर सध्या तरी महाराष्ट्रात बरं चाललंय आमचं.
आम्ही जर एखाद्या गावात गेलो तर गावातली लोक आम्हाला पाहिलं की म्हणतात, महाराज तुम्हाला पाहिलं की आनंद वाटतो. ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांचं नाव घेणारे आम्हा सामान्य महाराजांना पाहिलं की तुम्हाला आनंद वाटत असेल तर 350 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय तुकोबारायांना पाहणाऱ्याला किती आनंद वाटत असेल हा युक्तिवाद जरा डोळ्यासमोर घ्या. म्हणून नाही आनंदाशी जोडा. प्रेमातल्या 3 अंगाचा विचार मी धावता आपल्यासमोर मांडत होतो. माझा विषय असा चालला होता की प्रेमातली सर्वोत्कृष्ट अवस्था म्हणून विरह अवस्थेचा विचार मांडला जातो. पण प्रेम कशाला म्हणायचं? नारद आणि भक्तिसूत्रामध्ये तर अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम सांगितलं. उदाहरण त्याला मुकास्वादनवत दिलं. त्याच्या पुढं लक्षणाचा विचार मांडत असताना गुणरहितम कामनारहितम या लक्षणांचा विचार आपण करून आलो. आणि या प्रेमातल्या 3 अंगाचा विचार करत असताना त्या 3 अंगापैकी पहिलं अंग अनन्य ममता, दुसरं अंग अभितिसंग आनंद रूपता, असं जे प्रेम आहे त्या प्रेमाची पहिली अवस्था त्यालाही भाव म्हणतात आणि प्रेमाची शेवटची अवस्था त्यालाही भाव म्हणतात. भक्तिशास्त्रामध्ये भक्ती रसामृत सिंधुकरांनी अनेकदा याचं चिंतन केलेलं आहे. प्रेम नसतो प्रथम अवस्था हा भाव. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेलाही भाव म्हटलं जातं आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव म्हटलं जातं. हे 2 भावाचं चिंतन करत असताना मी मागे एकदा महाराजांच्या मुखातून फार गोड ऐकलेलं आहे. आपण भगवंताकडे जाणं याला भावाचा पहिला प्रकार म्हणायचं आणि भगवान स्वतःहून आपल्याकडे येणं याला भावाचा दुसरा प्रकार म्हणायचं. या भावाचं चिंतन करत असताना या भावामध्ये ज्या काही उत्तरोत्तर अवस्था सांगितल्या त्याच्यामध्ये पूर्वराग, मिलन, विरह आणि त्या विरहाचं चिंतन करत असताना आपण अनेकदा परवाच महाराजांच्या मुखातून ऐकून आलो. या विरहाचं चिंतन करत असताना भविष्य विरह असेल, वर्तमान विरह असेल, भूतविरह असेल आणि या भूतविरहामध्ये अनेक असलेले ज्या चिंतात्र जागृत योगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्मादा हा मोह मृत्यू दशा अशा 10 अवस्थेचं चिंतन केलं जातं. या 10 अवस्थेमध्ये जी शेवटची मृत्यू सदृश्य अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये पोहोच झालेली ही गोपिका सगळीकडे भगवान कृष्ण परमात्म्याला पाहते आहे, सगळीकडे शोधते आहे. प्रत्येकाला विचारायला लागले आहे की कुठंतरी मला तो भेटेल का? पुसावेसी ह्याची वाटे जे जे भेटे तयासी. प्रत्येकाला विचारायला लागली, प्रत्येकाला झाडाझुडपांना विचारायला लागली कुठंतरी मला भेटेल का? वेगळ्या नावा तो सये प्राणू माझा हाका मारायला लागली. परंतु कुठूनच भगवंताचा कुठूनच आवाज येईना. शेवटी त्या गोपिकेच्या लक्षात आलं आपण एवढं हाका मारतोय तरी हा काना काही येत नाही. पण बहुतेक आपण अशी हाक मारायला नको, जरा याला काहीतरी विशेषण देऊन हाक मारू. कारण बऱ्याचदा एखाद्याच्या नावापुढे काहीतरी विशेषण लावल्याशिवाय आमच्यासुद्धा नावापुढे ह ब प म्हटल्याशिवाय आम्ही विना घेऊन उभारत नाही. हे जर सामान्य महाराजाची अवस्था असेल तर त्या गोपिकेने विचार केला या भगवंताला हाक मारताना एका विशेषणाने हाक मारावे आणि म्हणून ते विशेषण जे वापरलं ते जगजेटीचं अभंगाचं पहिलं चरण. जगजेठी कानयारी जगजेठी कानयारी जगजेठी कानयारी जगजेठी. जगजेठी कानयारी जगजेठी कानयारी जगजेठी कानयारी जगजेठी. जगजेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा
जगजेठी कान्हया रे जगजेठी कान्हया रे जगजेठी कान्हया रे जगजेठी कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा ती गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हाक मारताना सांगते कान्हया रे जगजेठी. जगजेठी म्हणून हाक मारती. जगजेठी या शब्दाचा अर्थ आहे जगाचा मालक, जगाचा स्वामी, जगाचा प्रभू. गतिर्भरता प्रभू साक्षी दुपारी झालंय. भीषाद वातप्पवते भीषोदेती सूर्य हा भीषदग्निचंद्रश्च मृत्युर्धावती पंचमहा असं उपनिषद आम्हाला सांगतं. त्याच्याबद्दल जगाचा प्रभू. वेदांतशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर संपूर्ण विश्वाचं कारण असलेला परमात्मा. कारण कार्याचा विचार वेदांतशास्त्राने मांडला. ठीक आहे, परमात्मा संपूर्ण जगताचं कारण आहे, अभिन्न निमित्त उपादान कारण असं वेदांतशास्त्राने त्याच्यावर चिंतन केलं. नेहमीचं उदाहरण वेदांतशास्त्राचं चिंतन करताना नेहमी उदाहरण दिलं जातं. मडक्याचं उदाहरण दिलं जातं. आपल्या सगळ्यांना मडकं माहीत असेल आणि मडकं माहीतच असावं कारण शेवटी तेच आपल्याला बरोबर असतं. मडकं माहीत आहे. हे मडकं कार्य म्हटलं की त्याला कारण असलं पाहिजे आणि त्या कारणांचा दोन पद्धतीने विचार केला. एक निमित्त कारण आणि दुसरं उपादान कारण. परमात्मा संपूर्ण जगताचं कारण आहे. ठीक आहे, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एक विचार अशा संबंधाने आलेला आहे की संपूर्ण जगत असंच जड दुःखरूप आहे आणि परमात्मा सच्चिदानंद स्वरूप अशा पद्धतीचा आहे. परमात्मा सच्चिदानंद आहे आणि जग मात्र असंच जड दुःखरूप आहे. थोडक्यात आणखीन असं बोलायचं झालं तर परमात्मा सुखरूप आहे आणि जग दुःखरूप आहे. सुखरूप असलेल्या परमात्म्यापासून दुःखरूप अशा पद्धतीचं जग निर्माण झालंच कसं काय? पूर्वपक्षांनी असा विचार त्याच्याकरता मांडला, न विलक्षणत्वात अस्य तथात्वंच शब्दात. पण त्याच्याकरता सूत्र असं सांगितलं, दृश्यते तू अशी जरी शंका येत असली, सुखरूप असलेला परमात्मा आहे आणि याच्यापासून हे जग दुःखरूप अशा पद्धतीचं जग निर्माणच कसं झालं असा जो पूर्वपक्षांनी मांडलेला जो विचार आहे, अशी जरी शंका येत असली तरी व्यास महर्षी त्याला सूत्र असं सांगतात, जरी तुझ्या मनात अशी शंका असली तरी दृश्यते तू असं पाहिलं जातं. कसं पाहिलं जातं? सुखरूप परमात्मा आहे, निर्माण झालेलं जग दुःखरूप आहे. सुखरूपापासून निर्माण झालेलं जग दुःखरूप कसं असा जो तुझा प्रश्न आहे आणि याच्याकरता दृश्यते तू या सूत्राने उत्तर दिलं असं पाहिलं जातं. आणि त्याच्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये असा खुलासा केलेला आहे की देह हा असणारा सजीव आहे पण त्याच्यापासून निर्माण झालेली जी नखं आहेत ती मात्र निर्जीव आहेत. सजीव असलेल्या देहापासून जी नखं निर्माण झाली ती जशी निर्जीव आहेत तसं सुखरूप असलेल्या परमात्म्यापासून निर्माण झालेलं हे जग दुःखरूप आहे. पण या जगाचा मालक मात्र तोच आहे, म्हणून जगजेठी. विठ्ठला ही गोपिका या भावनेने हाका मारायला लागली, कान्हया रे जगजेठी, तू जगाचा मालक आहेस, जगाचा मालक आहे. काय कर, देई भेटी एक वेळा, एकदा भेट दे आम्हाला, एकदा भेट दे. आमच्यापासून तू निघून गेलाय खरं, परंतु एकदा भेट दे. ही देई भेटी एक वेळा जी आहे ना, याच्यावर विचार मांडत असताना तुकोबरायांनी एके ठिकाणी फार गोड विचार मांडला आहे. तुकोबराय म्हणतात, देवाला सुद्धा मला भेट दे, पण कसं दे? तुका म्हणे माझे जाळूनी संचित करियो उचित भेट दे. तुका म्हणे माझे जाळूनी संचित. तुकोबरा देवाला सांगतात, देवा मला भेट दे, पण कसं भेट दे? तुका म्हणे माझे जाळूनी संचित. आत्तापर्यंत तू भेट देत नाही याचा अर्थ असा आहे की माझं कुठंतरी संचित आडवं यायला लागलेलं आहे. पंचदशिकार विद्यारण्य स्वामींच्या जीवनातला प्रसंग सगळ्यांना माहीत आहे. खूप दरिद्री अवस्था होती.
खूप दरिद्री अवस्था असल्यामुळे काहीच संपत्ती नाही, काही नाही. कुणीतरी त्यांना सांगितलं की गायत्री देवी जर तुम्हाला प्रसन्न झाली तर तुम्हाला काहीतरी सुलभता, संपन्नता येण्याची शक्यता आहे. येईलच, संपन्नता येईल, पण गायत्री देवी प्रसन्न झाली पाहिजे. गायत्री मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करा. विद्यारण्य स्वामींनी गायत्री मंत्राचं अनुष्ठान चालू केलं. अनेक वर्ष झालं ते अनुष्ठान चालू होतं, परंतु देवीची भेट प्रत्यक्ष तर नाहीच नाही, पण स्वप्नातही येईना. आणि त्या गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाचा परिणाम असा झाला की जी काही दरिद्री अवस्था होती, ज्याच्याकरिता धन पाहिजे म्हणून गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाकरता सुरुवात केली होती, एका विशिष्ट कालावधीनंतर त्यांना असं वाटायला लागलं की याच्यामध्ये काही अर्थ नाही, आपण संन्यास घेतला पाहिजे. म्हणून सगळं सोडून संन्यास ग्रहण केला. आणि एका विशिष्ट कालावधीनंतर ज्यावेळेस एक पुरश्चरण झालं असं वर्णन केलेलं आहे गायत्री मंत्राचं. गायत्री मंत्राचं पुरश्चरण झालं म्हणजे 24 लाख जप झाला, गायत्री देवी प्रसन्न झाली. ज्यावेळेस संन्यास घेतलेला आहे, आता कशाची मला गरज नाही, अशी अवस्था ज्यावेळेस आली तेव्हा गायत्री देवी प्रसन्न होते. मग मात्र विद्यारण्य स्वामी तिच्याकडे पाहून हसून म्हणतात, अगं देवी, जेव्हा मनात गरज होती तेव्हा तू माझ्या स्वप्नातही आली नाही. आता मला कशाचीच संपन्नतेची गरज नाही आणि आता तू मला प्रसन्न होऊन म्हणते काय पाहिजे ते माग. मला काही गरजच नाही ना. इतके दिवस तू माझ्याकरता का आली नाहीस भेटायला? गायत्री देवीने सांगितलं, तुम्ही जिथं बसलेला त्याच्या पाठीमागं जरा वळून पहा, पाठीमागं वळून पहा. विद्यारण्य स्वामींनी पाठीमागं वळून पाहिलं तर 24 पर्वत असे धाड धाड जळत होते असं वर्णन केलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये. 24 पर्वत जळत होते. विद्यारण्य स्वामींनी विचारलं हे काय आहे? गायत्री देवीने सांगितलं, एवढ्या 24 पर्वता एवढं पाप तुमचं झालं होतं, ते जाळल्याशिवाय मला भेट देता येत नव्हती. तो का म्हणे, माझे जाळोनी संचित करियो उचित भेट देई. कर्मशास्त्राच्या दृष्टीने असा विचार करा. देई भेटी एक वेळा, एक विचार. दुसरा विचार मी जरा आणखीन थोडासा स्पष्ट करून पुढे जातो. ही गोपिका भगवान कृष्ण परमात्म्याला हाक मारते एवढं तर नक्की आहे. त्या वनामध्ये एकदम भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्यापासून अदृश्य झालेले आहेत आणि त्यांना हाक मारत असताना, देई भेटी एक वेळा म्हणत असताना त्या गोपिकेने सुद्धा कृष्ण परमात्म्याला सांगितलं असेल, अरे कृष्णा, जर तुला असं वाटत असेल की आमचं कर्म कुठंतरी आडवं यायला लागलं आहे, संचित कुठंतरी आडवं यायला लागलं आहे म्हणून तुला भेटता येत नाही, असं जर तुला वाटत असेल तर कमीत कमी तुझ्या त्या हातात आहे. तू का म्हणे माझे जाळूनी संचित, संचित जाळणी मग तरी भेट दे ना. बरं, दुसरा जरा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार मांडतो. गोपिकांचा विचार मांडत असताना त्या गोपी कोण होत्या, काय होत्या, काल महाराजांच्या मुखातून आपण सगळ्यांनीच ऐकले. मी तेच कालचं किंवा महाराजांच्या मुखातलं का सांगतो, आमच्याकडे आम्ही पाठाला जात असताना भाऊंकडे मी आणि महाराजही बऱ्याचदा गेलो. मी वैयक्तिक ज्यावेळेस पाठशाळेत होतो तेव्हा पुढचा पाठ कधी द्यायचा तर भाऊ अगोदर आमच्याकडून अनुवाद करून घ्यायचे. अनुवादाशिवाय पाठ देत नव्हते. म्हणजे काय शिकलो हे सगळंच्या सगळं बोलून दाखवावं लागायचं, त्याच्याशिवाय पाठ नसायचा. त्यामुळे 2 दिवस झालं काय ऐकलं हे सगळं त्यांना बोलून दाखवल्याशिवाय उद्या ते सांगणार नाहीत म्हणून बोलायला लागलो आहे त्यांच्यापुढे. देई भेटी एक वेळा, एक कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार झाला. दुसरा विचार मी गोपिका कोण होत्या याचा विचार मांडत असताना आणखीन एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने किंवा भागवतामध्येच काही टीकाकारांनी एक कथा फार गोड सांगितली की असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येणार आहेत म्हटल्यानंतर नारद महर्षी अगोदर त्या व्रजभूमीची पाहणी करण्याकरता त्या वृंदावनामध्ये गेले, कारण इथं भगवान कृष्ण परमात्मा अवताराला येणार आहेत. साध्या एखाद्या तहसीलदाराची किंवा कलेक्टरची जरी बदली झाली तर तो कलेक्टर डायरेक्ट येऊन त्या बंगल्यामध्ये राहत नाही, त्याच्या अगोदर कुणीतरी येतं, सगळं चौकशी साफसफाई सगळं करतं आणि मग तो कलेक्टर येतो. ही जर व्यवहारातली साधी पद्धत असेल तर इथं जगाचा मालक अवताराला येणार होता ना. जगाचा मालक अवताराला येणार आहे म्हटल्यानंतर नारद महर्षींनी विचार केला की ती व्रजभूमी तरी पाहूया, की जिथं भगवान परमात्मा अवतार घेण्याचं भगवंतांनी ठरवलेलं आहे ती व्रजभूमी पाहूया. म्हणून नारद महर्षी त्या वृंदावनाच्या त्या भूमीमध्ये येतात. त्या यमुनेच्या वळवंटामध्ये कडेकडेने असं फिरत असताना सगळी ती व्रजभूमी पाहत असताना जवळ असलेल्या त्या घनदाट जंगलामध्ये नारद महर्षी सहज आतमध्ये प्रवेश करतात. नारदांच्या कानावर एक धून तिथून अशी पडते की इथं कुणीतरी काहीतरी अनुष्ठान चाललंय, नामजप चाललाय, हे नारदांच्या लक्षात आलं. आणि नारदजी आतमध्ये जात आतमध्ये गेले, आणखीन आतमध्ये गेले. मध्यभागी गेल्यानंतर मग मात्र नारदांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण एका शुभ्र वस्त्रामध्ये एक स्त्री ध्यानस्थ असलेली नारदांनी पाहिली. नारदांना आश्चर्य वाटायला लागले की ही स्त्री
या घनदाट जंगलामध्ये इथं ध्यानस्थ अशा पद्धतीची बसलेली आहे. ही नेमकी कोण आहे आणि का ध्यान करते, कशाकरता हे अनुष्ठान करते, कशाकरता हे तप तिचं चालू आहे. नारदांनी दोन्ही हात जोडले, प्रार्थना केली, कोण आहेस माते आणि कशाकरता तू ध्यान करायला लागलेली आहेस, कशाकरता तप करायला लागलेली आहेस. त्या स्त्रीने डोळे उघडले, नारदांकडे पाहिलं. नारदांनी विचारलं, कोण आहात आपण आणि कशाकरता हे तप चालू केलेलं आहे. त्या स्त्रीने बोलायला सुरुवात केली, हे नारदा, सगळे ऋषीमुनी किंवा साधक वर्ग ज्या विद्येला प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस तप करतात ती ब्रह्मविद्या म्हणजे मी आहे म्हटले. ती ब्रह्मविद्या की जी ब्रह्मविद्या प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस अनुष्ठानं केली जातात, रात्रंदिवस वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले जातात, साधक साधना करायला लागतो, ती ब्रह्मविद्या प्राप्त करण्याकरता साधना करतो, ती ब्रह्मविद्या म्हणजे मी आहे. हो बरोबर आहे, तुम्ही ब्रह्मविद्या आहात, पण तुम्ही कशाकरता तप करायला लागलेला आहात. तुम्हाला प्राप्त करून घेण्याकरता लोकांनी तप करणं हे ठीक आहे, पण साक्षात ब्रह्मविद्या तप करायला बसली आहे, डोळे झाकून ध्यानस्थ बसलेली आहे. तुम्हाला प्राप्त करण्याकरता लोकांनी ध्यान करणं ठीक आहे, तुला प्राप्त करण्याकरता लोकांनी साधना करणं ठीक आहे, तुला प्राप्त करण्याकरता लोकांनी तप करणं ठीक आहे, पण तू नेमकं कशाकरता ध्यानस्थ बसली, तुला नेमकं काय प्राप्त करायचं आहे, तुला प्राप्त केलं की पुढं काही प्राप्त करायचं शिल्लकच राहत नाही, असं जर आम्हाला वेदांतशास्त्र सांगत असेल तर तू नेमकं कशाच्या प्राप्तीकरता एवढं ध्यान करतेस, कशाकरता तप करतेस. त्या ब्रह्मविद्येने जे उत्तर दिलं ते फार गोड आहे. ती ब्रह्मविद्या म्हणायला लागली, मी इथं तप याच्याकरता करते. नारदा, मी तुमच्या माहितीकरता सांगते, तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही दिवसानंतर भगवान परमात्मा कृष्ण रूपाने इथं अवतरायला येणार आहेत. काय बोलते ब्रह्मविद्या, कृष्ण रूपाने तो भगवान परमात्मा इथं अवताराला येणार आहेत आणि इथं कृष्ण रूपाने अवताराला आल्यानंतर अनेक गोपिकांच्या बरोबर ते इथं रममान होणार आहेत, अनेक गोपाळांच्या बरोबर गोपिकांच्या बरोबर रममान होणार आहेत. नारदांनी सांगितलं, ते मला माहीत आहे, मी त्याच्याकरता आलो इथं, पण तू तप कशाकरता करायला लागली हे सांग. त्या ब्रह्मविद्येने सांगितलं, काही नाही, अनेक गोपिकांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं रममान होणार आहेत. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर ज्या अनेक गोपिका आहेत गोपीगीत गाणाऱ्या, त्या गोपिकेमध्ये माझाही नंबर लागावा म्हणून मी तप करते, बाकी काहीच नाही म्हटले. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, जर ब्रह्मविद्या सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर रममान होण्याकरता गोपिका होण्याकरता तप करते, ती ब्रह्मविद्या तप करते नव्हे, ती ब्रह्मविद्या गोपिका रूपाने अवताराला आली आणि अवताराला आली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर रममान झाली आणि तिथं सुद्धा ती गोपिकेच्या बरोबर रममान असलेली भगवान श्रीकृष्ण परमात्मा गुप्त झाल्याबरोबर ती गोपिका सुद्धा भगवंताला म्हणायला लागली, अरे कृष्णा, देई भेटी एक वेळा. कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करा, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. मी तिसरा विचार मांडतो आपल्यासमोर. माझा विचार असा चालला आहे की या वनामध्ये ही गोपिका भगवंताला हाका मारते, देई भेटी एक वेळा, कमीत कमी तुका म्हणे माझे जाळून संचित जाळून तरी कमीत कमी देवा भेटायला ये. किंवा ब्रह्मविद्या असलेली जी गोपिका आहे ती गोपिका म्हणते की माझ्याकरता तरी इथं मी तुझ्याकरता अनेक वर्ष तप केलेले आहेत, त्या तपाची आठवण करून देते की कृष्णा आता तरी मला भेटायला ये. मी तिसरा विचार जरा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आणखीन एक संत चरित्रातून विचार मांडतो, देई भेटी एक वेळा. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी बोधले महाराजांचं नाव आपण सगळेजण ऐकून आहात. संत मानकोजी बोधले महाराजांच्या नावाचं आपण बऱ्याचदा भक्तिविजयामध्ये त्यांचं चरित्र थोडंफार अंशाने तरी ऐकलेलं असेल. मानकोजी बोधले महाराज, भगवंताची अनेक दिवस झालं भेट नाही, रात्रंदिवस तळमळ होती, काय करावं कळेना, प्रपंचाचं ओझं डोक्यावर असल्यामुळे प्रपंच सोडून तिकडं जाताही येईना आणि नेमकं हुरड्यामध्ये पीक ज्याला येणं म्हणतात, शेतकऱ्यांना माहीत असेल, हुरड्यामध्ये पीक आलेलं होतं. अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या नेहमी धामणगावातून पंढरपूरला जायच्या. सकाळच्या गरिबी परिस्थिती झालेली, थोडेफार कणसं आता त्या शेतामध्ये जे आहेत तेवढी शिल्लक आहेत. ममताई म्हणजे मानकोजी बोधले महाराजांची धर्मपत्नी, तिला माहीत होतं महाराजांचा स्वभाव, कोणी भेटलं आणि काहीतरी द्या म्हटलं की हे देऊन टाकतात. वारकऱ्यांच्या दिंड्या गावातून चाललेल्या आहेत हे ज्यावेळेस ममताईच्या लक्षात आलं, त्यावेळेस ममताईंनी सकाळच्या वेळेला महाराज शेताकडे निघाल्याबरोबर महाराजांना सांगितलं, हे पहा, वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरला निघालेल्या आहेत, अनेक गावातून लोकही तिकडे निघालेले आहेत, तुम्हाला जर शेतामध्ये कुणी आलं आणि म्हणलं की आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला द्या म्हटलं तर राहिलेली कणसंसुद्धा तुम्ही जर देऊन टाकली तर पोराबाळांचं कसं होणार.
पुढे या लोकांना मुलांना कसं जगवायचं. महाराजांनी सांगितलं पण ते खरं आहे, परंतु निघालेले वारकरी आहेत, मला तर तिथपर्यंत जाता येत नाही, तोही माझ्याकडे आत्तापर्यंत भेटायला आला नाही, मला तर तळमळ त्याची आहे, निघालेल्या वारकऱ्यांनी जर मागितलं तर मला द्यावंच लागेल ना. ममताईंनी सांगितलं मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही कोणाही वारकऱ्याला एकही कणीस याच्यातलं द्यायचं नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन ममताईंनी सांगितलं तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, कुणाला द्यायचं नाही, तुम्हाला तुमच्या देवाची शपथ आहे, कुणाला काही द्यायचं नाही. महाराजांनी होकार दिला. शेतामध्ये आले. नेमकं एक वारकऱ्याची दिंडी निघालेली होती. शेतामध्ये मानकोजी महाराजांना पाहिल्याबरोबर ती सगळी दिंडी महाराजांच्या जवळ आली. एकमेकाला कडकडून आलिंगन दिलं. भजन, खूप भजन केलं, भरपूर आनंद लुटला. सगळं भजन झाल्यानंतर मग वारकरी महाराजांकडे पाहायला लागले आणि महाराजांना म्हणायला लागले महाराज भूक लागली, काहीतरी खायला द्या की. महाराजांनी विचार केला आपण बांधून आणलेले 2च भाकरी आहेत, या 25 वारकऱ्यांना कशा पुरणार. माझ्याकडे काही नाही, पण म्हणावं तरी कसं काय. तेवढ्यामध्ये कोणीतरी 2-3 वारकरी म्हणायला लागले अहो एवढी कणसं दिसायला लागली, होरड्यातली आहेत, ती कणसं तोडून द्या, तेवढं जरी आम्हाला खायला मिळालं तरी बस होतं. महाराजांनी त्या कणसाला हात लावणार तेवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या बायकोनी ममताईनी आपल्याला शपथ घातली, ती पांडुरंगाची शपथ घातली आणि अजिबात तुमच्या हाताने कोणा वारकऱ्यांना किंवा कोणाला कणसे देऊ नका अशी सांगितलेली आहे. आता काय करायचं. हात जवळ नेलेला पुन्हा माघारी घेतला. वारकरी पुन्हा पुन्हा म्हणायला लागले अहो महाराज द्या ना कणसं तोडून, मला भूक लागलेली आहे. महाराजांनी विचार केला यांना सांगावं कसं काय, बायकोनी शपथ घातली आहे तुम्हाला काही द्यायचं नाही म्हणून. महाराज मोठे हुशार. महाराजांनी सांगितलं हे पहा, मी जर माझ्या हाताने तुम्हाला कणसं द्यायची म्हटलं तर कोणाला कमी जाईल, कोणाला जास्त जाईल. तुम्ही एक काम करा, तुमच्या हाताने तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं घेऊन टाका म्हटले. कारण महाराजांनी विचार केला की बायकोने सांगितलंय तुमच्या हाताने द्यायचं नाही, मग त्यांच्या हाताने घेतलं तर काय अडचण नाही म्हटले. सगळ्यांनी अहो मग आता तुमच्या हाताने घ्या म्हटल्यानंतर काय, ज्याला जितकं पाहिजे तितकं सगळं भरपूर कणसे घेतली. कोणी काय भरपूर खाल्लं, काय ज्वारी असेल ते असेल सगळं खाल्लं, पोट भरून झालं. वारकरी पंढरीकडे निघाले आणि निघताना मानकोजी महाराजांना विचारलं महाराज काय सांगायचं देवाला. महाराजांनी सांगितलं सांगा देवा नमस्कार. हो ठीक आहे, आणखीन काही सांगायचं का. महाराजांनी सांगितलं काही नाही, मी इतकी वर्ष झाले त्याची वाट पाहतोय, फक्त देवाला एकच जाऊन सांगा देई भेटी एक वेळा. विठाला विठाला. गोपिका सगळ्या गोपिका त्या वनामध्ये आहेत. एक गोपिका पुढे येऊन बोलते कान्हया रे जगजेठी म्हणून हाक मारते. जगजेठी म्हणून हाक मारली. देई भेटी एक वेळा म्हणत असताना माझं संचित चालून तरी कमीत कमी देई भेटी एक वेळा. ब्रह्मविद्या असलेली गोपिका म्हणते मी ब्रह्मविद्या तुझ्याकरता तप केलं, त्याच्याकरता तरी देई भेटी एक वेळा. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. देई भेटी एक वेळा. कुणीतरी विचारलं तुम्ही देई भेटी एक वेळा. तिला विचारलं का गं काय झालं, तू देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, तुला इथं कशा करता देई भेटी एक वेळा. ती गोपिका म्हणायला लागली अहो काय सांगावं, जिथं मी उभी आहे ते सगळंच्या सगळं वन असं विचित्र आहे आणि या वनामध्ये या सगळ्या सावजांनी मला वेढलेलं आहे. अभंगाचं 2रं चरण सांगायला लागलं. काय मोकली काय मोकलिले वनी सावजानी वेढिले. काय मोकलिले सावजानी वेढिले. कान्हया रे
जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी विढिले. या वनामध्ये मी अडकलेली आहे. काय मोकलिले वनी, हे जे वन आहे या वनाचा विचार मांडत असताना जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांकडी. एवढंच या वनामध्ये विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांकडी. चुकावणी आला पहाडी सद्वासनेच्या, पण जे तो विषयाची दाट झाडी हे जे वन आहे या वनामध्ये जी झाडी आहे त्या झाडीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे तो विषयांची दाट झाडी. या वनामध्ये विषयांची दाट झाडी आहे आणि या वनामध्ये माझे कामक्रोधांची सांकडी. हे जे सगळे कामक्रोध लोभा हे सगळे जे आहेत सावजानी वेढिले. या मी वनामध्ये अडकले. हे कामक्रोधाधिक जे असणारे या सावजानी मला वेढलेलं आहे, याच्यामध्ये मी अडकलेली आहे. आणि म्हणून मग ती गोपिका म्हणायला लागली, अरे बाबा कान या रे जग जेटी देई भेटी एक वेळा. कोणीतरी विचारलं त्या गोपिकेला, अगं ठीक आहे काय मोकलिले वनी म्हणते, या वनामध्ये मी अडकले. हे वन म्हणजे संसाररूपी असलेलं वन आणि या वनामध्ये मी माझ्यामध्ये जे अडकलेलं आहे. तुकोबरायांनी नाटामध्ये एक अभंग असा सांगितला, येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माझलो मी माझे भ्रमणी झाली वेड बोडणी विटंबना. किंवा तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे मुकटे आहे देवा. मी माझं असलेलं हे जे वन आहे या वनामध्ये मी अडकून पडले. याच्यातून बाजूला जाण्याकरता आता देई भेटी एक वेळा. ठीक आहे, कुणी विचारलं कसं काय तू आता एक वेळा भेट दे एक वेळा भेट दे, तुझ्याजवळ नव्हता का तो. त्या गोपिकेने सांगितलं, अहो काय सांगावं आत्तापर्यंत इथंच होता. येथवरी होता संग, 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 येथवरी होता संग. अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, कान्हया रे जगदेठी, कान्हया रे जगदेठी. अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, कान्हया रे जगदेठी, कान्हया रे जगदेठी. येथवरी होता संग, येथवरी होता संग, येथवरी होता संग, येथवरी होता संग. अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, कान्हया रे जगदेठी, कान्हया रे जगदेठी. अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, कान्हया रे जगदेठी, कान्हया रे जगदेठी. ती गोपिका सांगायला लागली, तुम्हाला काय सांगावं आत्तापर्यंत तो इथंच होता, येत होरी होता संग. आत्तापर्यंत तो आमच्याच जवळ, प्रत्येक गोपिकेच्या बरोबर होता. सगळ्यांना असं वाटत होतं की तो आमच्या बरोबर आहे, आमच्या त्याच्या संगतीत आम्ही आहोत. येतवरी होता संग. माणसाने नेमकं संगतीत कोणाच्या असावं. व्यवहारातलं एक साधं वाक्य आहे, आपण ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. एक व्यवहारातला साधा दृष्टांत देऊन पुढे जातो. एक गुरु शिष्य जंगलातून निघाले, दोघंही एका झाडाखाली बसल्याबरोबर गुरुजींना वाटायला लागलं ध्यान करावं. त्यांनी डोळे झाकले आणि भगवंताचं ध्यान करू लागले. शिष्य जवळच बसलेला ध्यान करत असताना त्या घनदाट जंगलामध्ये समोरून एक वाघ येत असलेल्या शिष्याने पाहिला. वाघ यायला लागलेला बघितल्याबरोबर शिष्य गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी वाघ येतोय. गुरुजी मात्र भगवंताचे ध्यान करत होते, त्यामुळे त्यांना बाहेर काय चाललंय त्याचं काही घेणं देणं नव्हतं. पुन्हा तिने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजी शांतच.
वाघ आणखीन जवळ आल्यानंतर त्यांनी जोरात हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजी त्याचं काही नाही गुरुजींना. वाघ आणखीन जवळ आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजींनी काही डोळे उघडले नाहीत. यांनी विचार केला गुरुजींचं वय झाले, आपुली आपण करा सोडून, एवढंच प्रमाण पाठ होतं त्याला. त्यांनी गुरुजींचा विचार सोडला, झाडावर जाऊन बसला. वाघ गुरुजींच्या जवळ आला, 2 मिनटं थांबला, काही आवाज केला नाही, काही नाही, निघून गेला. याला आश्चर्य वाटलं, तो खाली उतरला. ज्याला घाबरून आपण वरती जाऊन बसलो त्या वाघाने साधा आवाजही केला नाही. थोड्या वेळाने गुरुजींचं ध्यान संपलं, त्यांनी डोळे उघडले, सव्वार पाहिलं, स्मित हास्य केलं. दोघंही रस्त्याने चालायला लागले. जरा दूर गेल्याबरोबर एक डास, एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला. त्यांनी अशी थप्पड मारली आणि म्हटले, अरे बापरे काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. त्या शिष्याने आश्चर्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्याजवळ आला, तुम्ही जरासुद्धा घाबरला नाही, आणि आता डास चावला तर म्हणता केवढा जोरात चावला, भयंकर आहे, असं कसं काय? गुरुजींनी सांगितलं, मगाशी वाघ जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, ध्यान करत होतो ना, मी देवाच्या संगतीत होतो म्हणून घाबरायचा प्रश्न नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला, बाकी काहीच नाही. आपण कोणाच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. गोपिका म्हणायला लागली, अहो आत्तापर्यंत तू आमच्या जवळ होता, येतवरी होता संघ, आत्तापर्यंत आमच्या जवळ होता, आम्ही त्यांच्या बरोबर होतो. नाही, पुढचं आपण नंतर बोलू. अंदर की बात आहे. आत्तापर्यंत आमच्या जवळ होता, मग काय झालं? अंगे अंग लपविले, विठ्ठल विठ्ठल. अंगे अंग लपविले, येतवरी होता संघ, आमच्या जवळ आत्तापर्यंत होता, झालं काय? अंगे अंग लपविले. अंगे या शब्दाचा विचार करत असताना अंगे या अंगामध्ये अंग लपून टाकलं, म्हणजे आमच्या जवळ होता तो सगुण रूपाने होता, आता मात्र तो दिसेना. म्हणजे व्यापक जे त्याचं खरं रूप आहे, त्याचं जे काही निर्गुण रूप म्हणून सांगितलं जातं, व्यापक सांगितलं जातं, वेदांतांनी त्याला भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही असं जे तत्व सांगितलं, ते ब्रह्मतत्व जे आहे, निर्गुण तत्व आहे, त्या निर्गुण तत्वामध्ये त्यांनी स्वतःला लपवून घेतलं. अंगे अंग लपविले. तो इथंच आहे, आम्हाला माहीत आहे, तो इथंच आहे, आमच्या जवळच आहे, आमचं सगळं ऐकतोय तरी आमच्याकडे येत नाही. आत्तापर्यंत आमच्या जवळ होता, पण त्याचं जे मूळ स्वरूप आहे निर्गुणाचं, त्याच्यामध्ये तो लपून गेला. येतवरी होता संघ, अंगे अंग लपविले. ठीक आहे, ऐकलं. आणि मग कुणीतरी त्या गोपिकेला विचारायला लागलं की झालं तरी नेमकं काय सांग. तू म्हणायला लागली की देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कशा करता? काय मुकलिले वनी सावजानी वेडिले, म्हणून देई भेटी एक वेळा. एक दुसरं असं सांगितलं की येतवरी होता संघ, अंगे अंग लपविले, म्हणून देई भेटी एक वेळा. 2. पण तिसरा प्रश्न असा तिला विचारला, तुझ्या बरोबर होता ना तो? हो. मग असं झालं तरी काय? तो निघून का गेला? निघून जाण्याला काहीतरी कारण घडलं असेल ना, तुझ्याकडून काहीतरी चूक घडली असेल, तुझ्याकडून काहीतरी अपराध घडला असेल, त्याच्याशिवाय तो असा जाणार नाही. झालं काय? त्या गोपिकेने सांगितलं, तुम्हाला काय सांगावं, खरं तर काय झालंय ते झालेलं थोडंच आहे, पण यांनी फार मनाला लावून घेतलंय. म्हटले झालेलं थोडंच आहे, यांनी फार मनाला लावून घेतलंय. काय थोडं? काही नाही, मी सहज फक्त पाठीमागं पाहिलं, सहज पाठीमागं पाहिलं आणि एवढ्यात तो बाजूला झाला अभंगाचा. तू का म्हणे पाहिले मागे, तू का म्हणे पाहिले मागे मागे, तू का म्हणे पाहिले मागे, तू का म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे. एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी, जग जेठी, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी. एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, कान्हया रे जगजेठी, कान्हया रे
कान्हया रे जगजेठी कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी देई भेटी एक वेळा देई भेटी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा एक वेळा देई भेटी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हजारे जगजेठी कान्हजारे जगजेठी कान्हजारे जगजेठी कान्हजारे जगजेठी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला ती गोपिका म्हणायला लागली देई भेटी एक वेळा कारण काय मुकलिले बनी सावजानी सावजानी वेढिले म्हणून देई भेटी एक वेळा एतवरी होता संग अंगे अंग लपविले म्हणून देई भेटी एक वेळा घडलं तरी काय कारण काय घडलं ते गोपिकेने सांगितलं काहीच नाही हो तुका म्हणे पाहिले मागे सहज मागं पाहिलं एवढ्या वेगी अंतरलं तेवढ्यात तो बाजूला झाला सहज मागं पाहिलं. बरं मी फार वेळही मागं पाहत बसले नाही मग तो थोडा वेळ मागं पाहिलं. मागं पाहणं आपण कथेच्या अनुषंगाने विचार आपला चालला आहे की अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला. मागं पाहिलं म्हणजे परमार्थ करत असताना परमार्थातलं उच्च देह ठरविलेलं असताना त्या देहाप्रती आपला प्रवास चालू असताना सुद्धा मनामध्ये काय कसं कुठून निर्माण झालं काय झालं आसक्ती निर्माण झाली की काय कोणास ठाऊक थोडं मागं पाहिलं म्हणजे ज्या प्रपंचाला सोडून परमार्थाकडे प्रवास निघाला त्या प्रपंचाकडे थोडं मागं पाहिलं त्या प्रपंचाकडे पाहिलं मागं पाहिलं आणि बरं मी काही फार वेळ बघत बसलं नाही फक्त थोडं पाहिलं तर एवढ्या वेगळी अंतरला परमार्थात आलं की प्रपंचाकडे पाहायचं नसतं. मी एक बोलू का मी आपल्या सर्वांपेक्षा लहान आहे. हरिद्वारला आलं की घरचा विचार करायचा नसतो पण आता आपलं कीर्तन होईचीच वाट आहे लगेच आमचे फोन चालू आहेत त्याचा विचार वेगळा. इथं आल्यानंतर
परमार्थामध्ये आलो की प्रपंचाकडे पाहायचं नाही. परमार्थ करत असताना आपण नेहमी ऐकतो, प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा, प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा. खरं तर प्रपंचात राहून परमार्थ करावा, त्या परमार्थाकडे निघावं. लोक उलटं करतात, परमार्थात राहून प्रपंच करायला लागले. आमचे वडील गुरुवारी दादा त्याला एक उदाहरण असं देत असतात, म्हणजे नेहमी मी महाराजांकडून ऐकलेलं आहे, दादाही देत असतात. म्हणजे पाकिटाकरता कीर्तन आहे का कीर्तनाकरता पाकिट आहे, हे जसं व्यवहारातलं उदाहरण आहे तसं प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा. प्रपंचात राहून परमार्थ अलिप्त कमळ जळी जैसे सगळं ठीक आहे, पण लोक उलटं झालं, परमार्थात राहून प्रपंच करायला लागले. मग मी त्याच्या पुढचं बोलतो. ती गोपिका म्हणते, माझा प्रवास सगळा परमार्थाचा होता, पण सहज मी माझ्या प्रपंचाकडे मागं पाहिलं, थोडं पाहिलं. तो का म्हणे पाहिले मागे, थोडं पाहिलं, काय झालं, एवढ्या वेगळ्या अंतराला. अरे घडलेली चूक इतकी छोटी आहे, मी काही फार गुंतून गेले नाही, मी फक्त थोडं पाहिलं आणि एवढा थोडं पाहिल्याबरोबर हा निघून गेला. असं कुठं असतं का कृष्णा? देई भेटी एक वेळा, एकदा भेट दे. झाली ती चूक मला मान्य आहे, मी पुन्हा माझ्या प्रपंचाकडे कधी पाहणार नाही. देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेढली, म्हणून कान यारे जगजेठी देई भेटी एक वेळा. एतवरी होता संग अंगे अंग लपविले, म्हणून कान यारे जगजेठी देई भेटी एक वेळा. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला, म्हणून कान यारे जगजेठी देई भेटी एक वेळा. या अभंगामध्ये पहिलं चरण हे ध्रुवपद म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मांडलं जातं आणि ध्रुवपद त्याला म्हणतात की जे बाकीच्या चरणाला लागू पडतं, म्हणून पहिलं चरण हे तीनही चरणाला लागू पडतं आहे. कान यारे जगजेठी देई भेटी एक वेळा, याच्यातलं शेवटचं चरण आहे तुका म्हणे पाहिले मागे, सहज मागं पाहिलं अशी गोपिका म्हणते. मी थोडासा लहान तोंडी मोठा घास घेतो. तुका म्हणे पाहिले मागे, काय झालं, एवढ्या वेगे अंतरला. पण आज ज्यांची जयंती आपण साजरी करतो आहे, परमश्रद्धेय वैकुंठवासी सद्गुरू नाना यांची जयंती साजरी करत असताना ज्यांनी इथं अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत कधीही मागं पाहिलं नाही, अशांची जयंती आज नानांची आपण आज साजरी करतो आहे. ज्यांनी कधी आयुष्यामध्ये मागं पाहिलं नाही, परमार्थ करत असताना कधीही प्रपंचाकडे पुन्हा आसक्ती प्रपंचाची कधी निर्माण झाली नाही, आणि अशांची आज जयंती साजरी करत असल्यामुळे त्यांना कधी म्हणायची गरजच पडली नाही देई भेटी एक वेळा. कारण त्यांच्याबरोबरच नित्य ज्ञानेश्वरी होती. नित्य ज्ञानेश्वरी असणं म्हणजे ज्ञानोबाराय असणं, आणि ज्ञानोबाराय असणं म्हणजे भगवान परमात्मा त्यांच्याबरोबर असणं. आणि अशा वैकुंठवासी परमश्रद्धेय नानांची आज जयंती आपण साजरी करतो आहे. झालेली संपूर्ण सेवा वैकुंठवासी परमश्रद्धेय सद्गुरूंच्या नानांच्या चरणी ही सेवा समर्पित. ज्या परिवारातर्फे हा उत्सव या ठिकाणी चालू आहे, सद्गुरू सेवा समिती म्हणून स्थापन झाली आणि त्या वतीने आपण हा हरिद्वारमध्ये कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. नानांच्या संबंधाने मगाशी प्रमोद महाराज खूप गोड बोलले. मी मागेही मठामध्येही माझ्या प्रवचनात बोलून गेलो की मी नानांना 2 वेळेस पाहिलं. नानांना 2 वेळेस पाहिलं. एकदा मी माझ्या वडिलांच्या बरोबर नानांच्या दर्शनाला गेलेलो होतो, आणि एकदा मात्र मी माझ्या आईच्या बरोबर नानांच्या दर्शनाला गेलो होतो. त्या दोन्हीमध्ये अंतर आहे. मला दुसरी घटना सांगायची नाही, पण मला पहिली घटना फक्त सांगायची. मी ज्यावेळेस लहान होतो, लहान असताना पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. दर्शन करून मठामध्ये आलो. मठ आपल्याला माहीत आहे, मंदिराच्या जवळ आहे. मला कळे ना की दादा माझे कुठे घेऊन चाललेत. मला पांडुरंगाचं दर्शन झालं ना, मग आता कुठे घेऊन चाललेले आहेत कळे ना. मठामध्ये घेऊन गेले. नाना बसलेले होते, त्यांचं दर्शन त्यांनी घेतलं, मला घ्यायला लावलं. मी म्हटलं हे कोण आहेत आणि इथं दर्शनाला का आलो आपण, कारण मी लहान होतो, मला काही माहीत नव्हतं. दादांनी सांगितलं अरे पंढरीच्या वारीचा नियम आहे, वारकऱ्याचा नियम आहे. वारी कधी पूर्ण होते, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर धुंडा महाराजांचं दर्शन घेतं तरच वारी पूर्ण होते, हा वारकऱ्याचा नियम आहे. नाना गेल्यापासून अनेकांनी वाऱ्या सोडल्या अशी सुद्धा माणसं आपल्याला दिसायला लागतात. आणि म्हणून ज्यांनी एवढं मोठं काम केलं त्या नानांच्या आज जयंतीच्या निमित्ताने मी मोठा सद्भाग्य आहे की योगायोगाने आज जयंतीच्या दिवशी माझ्याकडे कीर्तनाची सेवा सर्व परिवारांनी या ठिकाणी माझ्यावर टाकली. मी आदरणीय मघाशी प्रमोद महाराज म्हटले तसं मी आणि माझं आणि चैतन्य महाराजांचं नातंसुद्धा मी आपल्याला शब्दामध्ये सांगू शकत नाही. आम्ही बैठकीत बसल्यानंतर आम्ही नमस्कार केला की ते पुन्हा आम्हाला नमस्कार करतात. मी त्यांना कित्येकदा सांगितलं की तुम्ही का आम्हाला नमस्कार करता. नाही नाही तुम्हाला नाही, हा तुमच्या परंपरेला आहे, मानकोजी बोधले महाराजांना नमस्कार आहे असं म्हणायचे. ज्यावेळेस
प्रमोद महाराज, संजय महाराज, आम्ही सगळे मित्र. गुरुमंत्र या दोघांनी घेतल्यामुळे या परंपरेचे ते पाईक आहेत. माझी परंपरा बोधले घराण्याची असल्यामुळे जरी मी त्या परंपरेतला असलो तरी मला सारखं वाटायचं की मी या परिवारातला असलो पाहिजे, मी या परिवारातला असलो पाहिजे. आणि मला आनंद याचा वाटतो की मी जरी गुरुमंत्र घेतलेला नसला, मी जरी इथं या परंपरेचं शिष्यत्व स्वीकारलेलं नसलं तरी मी या परिवारातला आहे. याचं कारण असं आहे, कारण लोक भेटली की मला म्हणतात तुम्ही चैतन्य महाराजासारखं दिसता, बस मी या परिवारातला आहे, बस एवढ्या वाक्याने सुद्धा मी या परिवारातला आहे, बस मला एवढं जरी म्हटलं तरी बस झालं. मी त्याच्या पुढं जाऊन सांगतो की आम्ही चैतन्य महाराजांचे मित्र आहोत किंवा सगळं काही म्हणा त्यांना आम्ही मित्र. मला एकदा आठवण प्रमोद महाराज, मी तुम्हाला सांगतो, मी चातुर्मासाला ज्यावेळेस होतो, वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवरे बहुंकडे आम्ही ब्रह्मसूत्राच्या पाठाला जायचो मी आणि महाराज. आणि सकाळी परत अमृतानुभव असेल किंवा महाराजांच्या ज्ञानेश्वरीला मी असायचो, सगळं दिवसभर मठातच असायचो. सकाळच्या पहाटेच्या 5 वाजता आमची प्रदक्षिणा चालू व्हायची आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत मी महाराजांच्या जवळच असायचो. कित्येकदा महाराजांच्या बरोबर मठामध्ये भोजन करायचो, कित्येकदा तिथंच असायचो. दसऱ्याचा सण होता आणि मी बैठकीमध्ये आम्हा महाराजांना औक्षण करत होत्या, ते गालीच्या टाकलेला होता. मी दरवाज्यात उभारलो, महाराजांचं औक्षण चालू आहे, मी आपलं उभारलो बाहेर. आम्हा मला म्हटलं की या की तुम्ही बसा. मी म्हटलं नाही, होऊ द्या महाराजांचं, होऊ द्या, मी काय नाही तुमचंही औक्षण करायचं आहे. बस नाही म्हटलं महाराजांचं होऊ द्या. आम्हानी मला सांगितलं आईला दोन्ही मुलं सारखीच असतात, वयात जरी अंतर असलं तरी दोन्ही मुलं सारखीच असतात. त्यांचं वय मोठं असलं आणि तुमचं लहान असलं तरी दोन्ही मुलं सारखीच असतात. म्हणजे हे प्रेम या घराण्याने मला दिलं म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांना हे प्रेम दिलं, म्हणून आपण या परिवाराचे आहोत, या परिवाराचे एक घटक आहोत. या परिवाराला वैकुंठवासी परमश्रद्धेय नानांना पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करतो. आदरणीय श्रीगुरू दादा माझ्यासमोर बसलेले आहेत. मला पुन्हा त्या सगळ्या आठवणी मला सांगायच्या नाहीत, परंतु दादांना पहिला त्रास आम्ही मानकोजी बोधले महाराजांचा जो संजीवन समाधी सोहळा त्रिशताब्दी केला धामणगावामध्ये, खूप मोठा कार्यक्रम केला. त्यावेळेस दादा पहिल्यांदा कीर्तनाला धामणगावला आले होते. चालू कीर्तनामध्ये त्यांना त्रास झाला. चालू कीर्तनामध्ये त्रास झाल्यानंतर आम्ही डॉक्टरची शोधाशोध इकडे तिकडे करायला लागलो. त्या चालू कीर्तनामध्ये म्हणजे बोलता येत नसताना फक्त दादांनी निर्देश केला की मला समाधीपाशी घेऊन जा, बस बाकी काही नको. ही निष्ठा त्या काळापासून म्हणजे संत घराण्यावरची निष्ठा असेल, दादांचं आणि माझं किंवा बोधले घराण्याचं नातं हे तेव्हापासून जे दृढ झालेलं आहे, पुन्हा चैतन्य महाराजांपर्यंत हे नातं आलेलं आहे. पुन्हा एकदा या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या अभंगाचं अल्प वेळेमध्ये जितकं चिंतन करता येण्यासारखं आहे. सद्गुरू सेवा समितीने जी काही सेवा माझ्या पदरामध्ये टाकली ती सेवा पुन्हा एकदा सर्व संत महंत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि वैकुंठवासी परमश्रद्धेय सद्गुरू नानांच्या चरणी, सद्गुरू बोधराजाच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबू. ढोल जय जय गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.